राज्य सरकार किसानों की कर्ज माफी को लेकर भले ही बड़े बड़े दावे कर रही है, लेकिन हकीकत कुछ और ही है। कर्ज के बोझ तले डूबे किसान आज भी अपनी जान दे रहे हैं। राज्य में विदर्भ के बाद सूखा प्रभावित क्षेत्र मराठवाड़ा में किसान आत्महत्याओं के आंकड़े काफी चिंताजनक है। इस मामले को लेकर विपक्ष ने सरकार पर कई सवाल उठाए हैं। महाराष्ट्र के सबसे ज्यादा सूखा प्रभावित क्षेत्र मराठवाड़ा में बैंक और साहूकारों के कर्ज के बोझ तले डूबे किसान आत्महत्या को गले लगा रहे हैं। 2023 के आंकड़ों के मुताबिक मराठवाड़ा के 8 जिलों में 1088 से ज्यादा किसान मौत को गले लगा चुके हैं। वहीं छत्रपति संभाजीनगर जिले के पिंपलखुटा गांव में किसान विठल दाभाडे की आत्महत्या के बाद ये मामला फिर सुर्खियों में है। इस मामले पर अब विपक्ष सरकार को घेरने की तैयारी में है। इसी बीच आज विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने मराठवाड़ा के सूखा प्रभावित क्षेत्र का दौरा किया। इस दौरान बोलते हुए वडेट्टीवार ने सरकार पर कई गंभीर आरोप लगाते हुए किसानों को कर्ज चुकाने के लिए समय देने और किसानों के लिए कर्ज माफी की मांग की। हो, ह्या उद्योगपतींचं कुठे सिबिल स्कोर, किती लोकांचं या कर्ज बुडवे आज 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलंय, किती 22 व्यापाऱ्यांचं, 22 उद्योगपतींचं जर 16 लाख कोटीचं कर्ज माफ होत असेल, आणि बघा असं म्हणून इथे राजकारण नाही। 2008 मध्ये त्यावेळेस आमचं सरकार होतं, 8-9 मध्ये आम्ही लगेच कर्जमाफी केली की 70,000 कोटीची, 72,000 कोटीची। तुम्ही 16 लाख कोटी व्यापाऱ्यांचे उद्योगपतींचे माफ करताय का? शेतकऱ्यांचे 2 लाख कोटी कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसे नाही। आज 2-2 लाख आता पाहिलं तुम्ही, समृद्धी महामार्ग आता काढलेला आणि पुण्याचा रिंग रोड धरून तुम्ही 70,000 कोटीचे टेंडर काढले, आणि हे 70,000 कोटी रुपयाचे टेंडर काढून तुम्ही रिंग रोड करताय आणि शेतकऱ्यांचे कर्जासाठी तुमच्याकडे पैसे नाही असं जर सरकार म्हणत असेल, म्हणून आम्ही ठरवलं आहे की आता बघा आमच्या हातात आज काही नाही, नशिबानं उद्या सगळ्यांच्या मनातल्या जे काय आता ठरवलं असेल, उद्या जर काही बदल झाला तर आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे जाहीरनाम्यात सांगितलं की शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करायचं, आणि ते आम्ही करूच 100%। पण त्याही पलीकडे जाऊन या बँकांची सिस्टीम बदलली पाहिजे। बँकांनी शेतकऱ्यांच्याकडे जबरदस्ती करून त्याची आर्थिक परिस्थिती पाहून, त्याला पिकलं की नाही पिकलं, त्याच्या शेतात काय परिस्थिती आहे, तो आता पोरीचं कर्ज काढताना जर त्यांनी कर्ज काढलं असेल तर त्याला काही काळासाठी सवलत दिली पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकता कामा नये, ते सांभाळलं पाहिजे ना। तुम्ही बाकीच्यांना सांभाळताय पण ह्यांना सांभाळत नाही, त्यामुळे मराठवाड्यात तर फारच विदारक चित्र आहे। इतकी परिस्थिती विदारक मराठवाड्यातली सुधरतच नाही, काय करतात माहित नाही ही सगळी मंडळी, यांना काहीच असतंच नाही शेतकऱ्याप्रती। त्यामुळं हे सगळे बघताना यावर नक्कीच कुठेतरी हा विषय घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा त्यांना गांभीर्यानं चर्चा झाली पाहिजे। एक माणूस कुठेतरी मोठा जातो त्यावेळेस सगळीकडे बातमी आणि मोठे त्याच्यावर चर्चा होते, पण ह्या असल्या विषयावर चर्चा होत नाही। 3 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये बीड आणि संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 3 महिन्यात। उद्या शेतकरी संपून जाईल, हा अन्नदाता मरेल आणि तो मरतो आहे, कोणालाच त्याची काळजी नाही, हे एक दुःख आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।